दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील अमूप जोडिल्या पुण्याची आराशी, पारत्या सुखासी नाही लेखा। धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हे वाचा राम नामे अमूप जोडिल्या पुण्याची आराशी, पारत्या सुखासी नाही लेखा। तुका म्हणे काय होऊ उतराई, तुका म्हणे काय होऊ उतराई, जीव ठेवू पायी संतांची ये अमूप जोडिल्या पुण्याची आराशी, पारत्या सुखासी नाही लेखा। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं, वृत्त्यार्थिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। तुका म्हणे विटेवरी जी पाऊले, तुका म्हणे विटेवरी जी पाऊले, तुका म्हणे विटेवरी जी पाऊले, म्हणे विटेवरी जी पाऊले, तेथे म्या ठेविले मस्तक, तेथे म्या ठेविले मस्तक, तेथे म्या ठेविले मस्तक। तुका म्हणे विटे पाऊले, तुका म्हणे जे तुका म्हणे विटेवरी पाऊले, तेथे म्या ठेविले मस्तक, तेथे म्या ठेविले मस्तक। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांचे जयांचे नि आठवे, शब्दसृष्टि अंगवे, सारस्वत आघवे जिव्हेसिये, वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे, रस होती ओळंगणे अक्षराशी, भावाचे अवतरण अवतरविती खूण, हातातडे संपूर्ण तत्वबोध, ते श्री गुरूंचे पाय, हृदयी घेऊन सो निठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासे, ते नमस्कारो नि आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा, अहो
दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे हरिजन भेटतील अमूप जोडिल्या पुण्याची राशी पार त्या सुखासी नाही लेखा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेविकृता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणांचा संत भेटीनंतर आमच्या जीवनामध्ये झालेली धन्यता, आमच्या जीवनामध्ये आलेला दसरा आणि दिवाळी हे प्रतिपादन करणारा अभंग आज आपण या ठिकाणी सेविकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे हरिजन भेटतील अमूप जोडिल्या पुण्याची राशी पार त्या सुखासी नाही लेखा. प्रस्तुत अभंगावरती निरूपण करण्यापूर्वी, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं अगत्य आहे. तुम्हा सर्वांना जरी ज्ञात असेल, परिचित असेल, माहिती असेल तरी सुद्धा इथं उभं राहिल्यानंतर वक्त्याचं एक ते कर्तव्य असतं. म्हणून आपल्या पवित्र पावन अशा या चाकूर नगरीमध्ये आणि त्यातल्या त्यात सर्व चाकूर भागातील एक आधुनिक कॉलनी, जिचं नाव आदर्श कॉलनी, नावाप्रमाणेच सर्व परिसर आहे, सर्व समाज आहे आणि त्याप्रमाणेच आदर्श असा सभामंडपही झालेला आहे. सर्व या परिसरातील आदर्श कॉलनीमधील सर्वच सद्भाविक नागरिक समाज या सर्वांच्या सहकार्यानं, तसेच आमच्या माझा जीवलग मित्र मयूर, त्याची आई सौभाग्यवती काठी काकू या सध्या मला वाटतं आपल्या प्रभागाच्या नगरसेविका आहेत, आहे की नाही, आणि बांधकाम सभापती आहेत. त्यांच्या आणि दादांच्या तसेच परिसरातील सर्वच सद्भाविक जे मी अनेक काळ दिवसापासून जवळजवळ मी 7वी 8वीला असताना इथं जगतजागृती शाळेमध्ये शिकण्याकरता होतो. मला चाकूरला आणण्यामागं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे माझे गुरुजींनीच चाकूरला आणलं या ठिकाणी. आणि मग आणल्यानंतर इथं जगतजागृतीमध्ये असलेलं हॉस्टेल तिथं राहायचं. पण लहानपणापासून असलेला भजनाचा छंद, त्यामुळे मग इथं दररोज हरिपाठ भजन राहायचं आणि आमच्या शाळेतील तलवारे सरी भजनाला यायची, तसेच आमचे नागपुरे मामा वगैरे. मग भजनाला हरिपाठाला मी यायचं आणि मग त्यामधून झालेली मयूर सोबतची मैत्री, त्या संबंधानं इतरही मित्रांसोबत झालेली मैत्री आणि आज या मैत्रीच्या नात्यातून या ठिकाणी कीर्तनाला येण्याचं भाग्य आहे. वावगं ठरणार नाही माझ्या दृष्टीनं. तसं या देहावरती तसे अनेक जणांचे फार उपकार आहेत जन्मल्यापासून. मग आई वडिलांचे तर आहेतच आहेत, पण त्यानंतर सुद्धा अनेकांचे उपकार आहेत. त्यामध्ये मी कधीही न विसरू शकणारे असे मयूरचे माझ्यावरती फार उपकार आहेत. म्हणजे ते मैत्रीच्या नात्यानं असतील, प्रेमाच्या नात्यानं असतील, कोणत्याही नात्यानं असतील. मला आठवतं चांगलं, हॉस्टेलला राहणं, हॉस्टेलचं खाणं हे आजकाल सर्वांना परिचित आहे, काय असतं काय नाही. पण मी जर इथं असेल आणि कोणता सणवार असेल, काही गोडधोड केला असेल तर काकूनी मला कधीच सोडून खाल्लं नाही. तो मयूरनी घासातला घास देऊन मला प्रेम दिलं, मैत्रीचं नातं हे टिकवलं. आणि म्हणून या ठिकाणी हे जे सर्वच मग परिसरातील हे महिला भजनी मंडळ आहे
सर्वांनी अतिशय मुलाप्रमाणे माझ्यावरती प्रेम केलं. आता प्रत्येकाचं नाव घेत बसणार नाही मी, परंतु सर्वांनी माझ्यावरती अतिशय निरतिशय प्रेम केलं. आणि त्या प्रेमामुळेच आज मी जवळजवळ आता 5-6 वर्ष झाली चाकूर सोडून, 10वी होऊन, पण तरी सुद्धा हे चाकूरचं आणि माझं नातं टिकून आहे. त्याचं कारण आहे की हे सर्व महिला भजनी मंडळांचं माझ्यावर असलेलं मुलासारखं प्रेम आणि त्या योगातून संबंधातून आलेली ही माझ्याकडे सेवा आहे. तसं सुरुवातीला सर्व श्रोत्यांना हात जोडून सर्वांना टाळकऱ्यांची माफी मागतो. जरा उशीर झाला मला यायला आणि रस्ता सध्या चाकूर ते लातूरचा फार खराब आहे, त्यामुळं थोडासा वेळ झाला. त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. पण तरीही सुद्धा आपण आपल्या वेळेमध्ये थोडासा वेळ झाला तरी नियोजित संकल्पित वेळेमध्ये आपण सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. एकदा सर्वांनी हाताने टाळी वाजवून मुखाने नामस्मरण करा. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील अमूप जोडिल्या पुण्याची राशी, पारत्या सुखासी नाही लेखा. तसं पाहायला गेलं तर श्रोत्यांच्या मनामध्ये हा अभंग घेतल्यानंतर काहीशे प्रश्न निर्माण झाले असतील की आज एकादशी आहे, हरिदिनी आहे, त्यानिमित्त पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे, मग पांडुरंगाचं वर्णन करणारा त्याचंच गुणगान गाणारा अभंग घ्यायला पाहिजे होता. तरी सुद्धा महाराजांनी संतपर प्रकरणातील अभंग का निवडला, तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे की आज एकादशी आहे हे खरं आहे, पण आजची एकादशी ही वद्य पक्षातील एकादशी आहे. आणि आपल्याकडे असा एक नियम आहे की शुद्ध पक्षातील वारीला म्हणजे शुद्ध वारीला पंढरपूरला जातात वारकरी, आणि वद्य पक्षातील वारीला सर्व वारकरी आपल्या आपल्या भागामध्ये संतांच्या तीर्थक्षेत्राला जातात. मग ज्या कुणाला आळंदी जवळ असेल, पुणे भाग मावळ भागातील हे सर्व लोक, ज्यांना आळंदी जवळ आहे ते लोक आळंदीला जातात, ज्यांना देहू जवळ आहे ते देहूला जातात. मला वाटतं आपल्या भागामध्ये जवळच या ठिकाणी गोविंद बाबांचे मंदिर आहे, तिथं दर एकादशीला कीर्तन होतं, तिथंही बहुसंख्य समाज जातो. मी का सांगतोय तर वद्य एकादशीला संतांची वारी करणं हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे, दंडक आहे. आता प्रत्येक गोष्टीला 2 कारण असतात, एक मोघमी कारण आणि एक शास्त्रीय कारण असतं. आता मोघमी कारण जर विचार करायला गेलो आपण तर बाबा आमचे पूर्वज लोक आतापर्यंत तसं करत आले की आम्ही पाहत आलो, आमचे वाडवडील, आमचे आजोबा पणजोबा वद्य वारीला संतांकडे जायचे आणि शुद्ध वारीला पंढरपूरला पांडुरंगाकडे जायचे, म्हणून आम्ही तसं करतो. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरोजनः सयत प्रमाणं कृते लोकस्तदनु वर्तते, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म असे ठेविती, एर तेची अनुष्ठिती. सामान्य सकळ ज्ञानोबाऱ्या सांगतात आपले वाड वडील जसं करत असतात त्याप्रमाणे लहान त्यांचे मुलं त्याप्रमाणे अनुकरण करत असतात. मग हे मोगमी कारण झालं की आमचे वाड वडील तसं करतात म्हणून आम्ही तसं करतो. पण आजकाल वैज्ञानिक युगामध्ये हे सर्वांना हे कारण रुचणारं नाही, पटणारं नाही. मग लोक म्हणतील वा याला काहीतरी महत्वाचं शास्त्रीय कारण असेल ना. हो आहे. आम्ही वारकरी संप्रदाय असेल, हिंदू धर्म असेल, जे काही करतो त्याला शास्त्रीय कारण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन जरूर आहे. आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय अंधश्रद्धा म्हणून कोणतंही कार्य करत नाही कधीच. ऐका, तुम्ही म्हणाल की वद्य पक्षातील एकादशीला संतांकडे जाणं हे वारकरी संप्रदायामध्ये दंडक काय, नियम काय, तर त्याचं उत्तर असं आहे की स्वतः भगवान परमात्म्याने ज्ञानोबारायांना दिलेलं तसं वचन आहे. ज्यावेळेस ज्ञानोबारायांचा समाधी प्रसंग आहे, ज्ञानोबारायांना वाटलं की आता आपलं आयुष्य या पृथ्वी तलावरचं कार्य झालेलं आहे, आता आपल्याला समाधी घेण्याला हरकत नाही, आपण वैकुंठाला जायला हरकत नाही असं ज्ञानोबारायांना वाटलं. त्यावेळेस ज्ञानोबाराय भगवान पंढरीनाथाच्या समोर हात जोडून उभे आहेत. नामदेवरायांनी समाधी प्रकरणामध्ये आता गोड वर्णन केले. ज्ञानदेव उभा जोडून हस्त, भक्त पाहाती समस्त,
विठोजी म्हणे कळला स्वार्थ या ज्ञानांजनाचा. ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातील इच्छा भगवान पंढरीनाथाने ओळखलेली आहे की ते म्हणतात की ज्ञानोबरायांचा आता अवतार कार्य पूर्ण होण्याच्या मार्गावरती आलेलं आहे. ज्ञानोबरायांची इच्छा आहे की समाधी घ्यावं, पण ज्ञानोबरायांची इच्छा होती की परिसमाधी हे तुझ पासी घेईन देवा, की देवा मला तुझ्या चरणाजवळ समाधी घ्यायला जागा मिळावी, पंढरपूरमध्ये तुझ्या चरणाजवळ समाधी घेईन, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं होतं. पण भगवान म्हणतात ज्ञानोबराया, आज तुमच्या समाधीचं ठिकाण निश्चित नाही, याच्या अगोदर तुम्ही 108 वेळा समाधी घेतलेली आहे. अष्टोत्तरशे वेळा साधिली समाधी. भगवान बोलतात 108 वेळा यापूर्वी समाधी घेतली आणि आताही तुम्हाला त्याच ठिकाणी समाधी घ्यायची. मग कुठे घ्यायची समाधी? ज्ञानोबरा विचारतात. तर देव सांगतात अलंकापुरी. आळंदी हे तुमच्या समाधीचं ठिकाण ठरलेलं आहे. मग ज्ञानोबा म्हणतात देवा, कुठेही समाधी तुम्ही ज्या ठिकाणी म्हणाल त्या ठिकाणी घ्यायला तयार आहे, पण मला नित्य तुमच्या सहवासात राहायचं आहे. तुम्ही माझ्या सदैव जवळ असलं पाहिजे, तरच मी त्या ठिकाणी समाधी घेईन. ज्ञानोबरायांना भगवान पंढरीनाथ म्हणतात ऐका, मी वद्द पक्षातील वारीला संतांकडे जाणं का भाग आहे हे सांगतोय. तर भगवान ज्ञानोबरायांना बोलतात कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरीसी, दुसरी कृष्ण पक्षी तुझ निर्धारीसी दिधली असे. भगवान ज्ञानोबरायाला बोलतात ऐका ज्ञानोबराया, तुम्ही आणि मी काही वेगळे नाहीत. भगवान स्वतः ज्ञानोबरायांचं वर्णन करताना म्हणतात तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. ज्ञानोबरायांनी मी काही वेगळे नाही. ज्ञानोबराया तरी सुद्धा सांगतो तुम्हाला, आता पुढची येणारी जी एकादशी आहे ना, ती कार्तिकी शुद्ध एकादशी आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ज्या दोन मोठ्या वाऱ्या भरतात, एक आषाढी आणि दुसरी कार्तिकी, फार अनन्यसाधारण महत्व आहे. तसं तर सर्वच एकादशीला तेवढंच महत्व आहे, तरीही सुद्धा वारकरी संतांनी आषाढी आणि कार्तिकी या वारीला फार महत्व दिलं. त्याचं कारण आहे की स्वतः भगवान नामदेवरायाला सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग, किंवा देव गुज सांगे पंढरी सिया रे, प्रेम सुख घ्या रे विठोबाचे. देव स्वतः सांगतात की तुम्ही पंढरीला आषाढी आणि कार्तिकी या वारीला या. तशी संतांची अनेक प्रमाणे आहेत आषाढी कार्तिकी या वारीसाठी. आषाढी निकट आला पंढरीचा हाट, आहे की नाही, अशी अनेक प्रमाणे आहेत. पण आता ही पुढची जी येणारी एकादशी कार्तिक शुद्ध, भगवान बोलतात आता पंढरपूरची मोठी यात्रा होईल, कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरीसी. आणि ही मोठी वारी झाल्यानंतर त्याच्या पुढची जी येणारी जी वद्य पक्षातील वारी आहे, दुसरी कृष्ण पक्षी तुझं निर्धारेसी. भगवान सांगतात मी निर्धारपूर्वक तुम्हाला सांगतो ज्ञानोबराया की पुढची येणारी वद्य पक्षातील कृष्ण पक्षातील वारी मी स्वतः तुमच्याकडे येईल. आणखी एक समाधी मधील प्रमाण आहे. भगवान सांगतात धन्य धन्य ज्ञानेश्वरा अलंकापुरी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझ निर्धारा भेटी देत जाईन. भगवान बोलतायत ज्ञानोबराय धन्य धन्य आहेत तुम्ही की तुम्हाला अलंकापूर सारख्या नगरामध्ये समाधी घ्यायला भेटते, आणि मी कृष्ण पक्षी तुझ निर्धारा भेटी देत जाईन, दर वद्य पक्षातील एकादशीला मी तुमच्याकडे येत जाईन. भगवान सांगतात. म्हणून हे शास्त्रीय कारण आहे. कुणी जर विचारलं तुम्हाला इथून पुढे की वद्य पक्षातील वारीला संतांकडे का जायचं आणि शुद्ध पक्षातील वारीला भगवंताकडे का जायचं, आणि म्हणून आज ही वद्य अश्विन कृष्ण पक्षातील ही एकादशी आहे. आणि या ठिकाणी सर्व आदर्श कॉलनीतील हे विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ यांच्या वतीने आयोजित या चातुर्मास्यातील प्रत्येक एकादशीला सेवा होते. हा अंतःकरणातील भाव, अंतःकरणातील निष्ठा, त्यांच्या अंतःकरणातील एक इच्छा अत्युच्च कोटीची आहे की
या धावपळीच्या युगामध्ये सध्या तर धावपळीचं युग नाही सध्या. कोणतं युग आहे? कोणतं युग आहे सध्या? पळापळीचं. धावपळीचं पळापळीचं नाही तेव्हा, हे कोरोनाचं युग आहे सध्या. कोरोना चालू आहे ना सध्या. म्हणजे आता कमी झालेला आहे, ओसरलेला आहे. पण काय सांगावं, कधी कुणाच्या मनातील संख्या वाढवली की लॉकडाऊन होते. म्हणून सध्या हे कोरोनाचं युग चालू आहे. सध्याचा काळ कोरोना चालू आहे. कधी कुणाचा कसा काळ येईल काय सांगता येते मला. पण तरी सुद्धा अशाही काळामध्ये हे एवढं भव्य दिव्य सभागृह बांधलेलं, एवढा आनंद झाला मला. मी ज्यावेळेस 7वी 8वीला या ठिकाणी होतो तेव्हा, त्यावेळी फक्त हे मंदिर होतं, कलश सुद्धा नव्हता मंदिरावरती, फक्त मंदिर होतं. पण या ठिकाणी हे जे पटांगण आहे ना, यामध्ये फार मोठा सप्ताह व्हायचा. मला वाटते सलग 3 वर्ष आनंद महाराज खानापूरकरांची फार भव्य दिव्य भागवत कथा झाली होती. मोठमोठ्या कीर्तनकारांची कीर्तनं, विद्वान लोकांची. आणि या ठिकाणी मग अन्नदान, ज्ञानदान, ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा भजन असेल, प्रवचन असतील, कथा असतील, कीर्तन असतील. या भागाला नवीन नाही आहे काही परमार्थाचं क्षेत्र. कारण या परिसरामध्ये सर्व राहणारी मंडळी हे आदर्श मंडळ आहेत. म्हणून या कॉलनीचं नाव ही आदर्श कॉलनी आहे बरं का. आता नावाप्रमाणेच आचरण असेल, नावाप्रमाणेच वर्तणूक असेल काही सांगता येत नाही. पण तसं आहे या ठिकाणी. मला फार आनंद वाटला की या ठिकाणी भगवान पंढरीरायाच्या वरती कळसाचं कामही झालं आहे की नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात का मंदिराची या कामा कलश. मंदिर पूर्ण झालं कधी म्हणायचं? ज्यावेळी कलश होईल, कलश पूर्णता येईल, त्यावेळेस मंदिर पूर्ण झालं. आता नुसतं कलशारोहणाचं तर काम झालं, पण मंदिरासमोर या ठिकाणी परमार्थिक आध्यात्मिक कार्यक्रम करण्याकरता म्हणून हे भव्य दिव्य असं सभागृह झालं. द्यावेत तेवढे धन्यवाद सर्वांना कमी आहेत. म्हणून या ठिकाणी आज जो हा अभंग निवडला तो वद्य पक्षातील वारी आहे. काहीतरी आपल्याकडून संतांचं वर्णन व्हावं, संतांचा विचार केला जावा या उद्देशानं हा अभंग घेतलेला आहे. आणि तसं पाहायला गेलं तर विशेषत्वानं आज हरिदिनी एकादशी तर आहेच, पण वसुबारसही आहे. दीपावलीचा पहिला दिवस वसुबारस आहे. आणि आता इथून पुढे दिवाळी चालू होणार आहे. आणि म्हणून त्याही अनुषंगानं संतपर प्रकरणातीलच पण या दसरा दिवाळीच्या अनुषंगानं साजेसा अभंग म्हणून निवडलेला आहे. यथामती यथावकाश आपल्याला जसं जमेल तसं या अभंगावरचं आपण चिंतन करू. विठाला 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 दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील, अमूप जोडिल्या पुण्याची आराशी, पार त्या सुखासी नाही लेखा. संतपर प्रकरणातील अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या विषयीचा एक आदरभाव स्पष्ट करतायत, महिमा सांगत आहे संतांच्या विषयीचा. श्रोते म्हणतील महाराज संतांचं महत्व सांगताय, संतांचं विशेषत्व सांगताय. जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणातील संतांच्या विषयीचा आदरभाव स्पष्ट करताय, मान्य आहे. पण संतांचं महत्व तुम्ही का सांगताय आणि त्यातून आम्हाला फायदा काय होणार आहे? तर संतांचं विशेषत्व काय हे तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या आधाराने मी 2 कारणं सांगू शकतो. बोलू नका चंद्र. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांचा महिमा का गावा, संतांचं वर्णन का करावं याचं कारण सांगत होतो मी. तसं पाहायला गेलं तर संतांचं महत्व, संतांचं वर्णन हे शब्दातीत आहे, करता येऊ शकत नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की संतांचं वर्णन करता येत नाही, म्हणून आपण काय करावं. तर ज्ञानोबा म्हणतात का साढे पंधरया रजतवणी, तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेविजे चरणी, तेचेची भले. अशाच अर्थाची आणखीन एक ज्ञानेश्वरीमध्ये उभे देवा. ज्ञानोबा सांगतात की या लागी आता स्तुती सांडोनी निवांता, चरणी ठेविजे माथा हेच भले. ज्ञानोबा म्हणतात संतांचं वर्णन करणं होत नाही ना, मग आपण उग हात जोडावे. एक नाही, संत चरणी भावे ठेविले मस्तक, जोडो निहस्तक राहिलोसे. संतांच्या चरणावरती मस्तक ठेव. का?
कारण संतांचं वर्णन हे आपल्याला करणं अशक्य आहे. त्याचं कारण ही जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलंय की संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाचे संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाचे संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकांचे काम नाही येथे. संतांचा महिमा एवढा दुर्गम नाम अवघड आहे की तो शब्दाने वर्णन करता येऊ शकत नाहीये. म्हणून ही संत सांगतात की काय वाणू आता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. है की नाही? किंवा काय त्यांचा महिमा वाणू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची ये भेटीचे आर्त ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वास झाले. तुम्ही म्हणाल की संतांचं वर्णन करणं अवघड आहे, करता येत नाही म्हणून करूच नाही का? तर संत तेही सांगतात की असं संतांचं वर्णन आग्रहाने करावं. जर करता येत नसेल, आपल्याला जसं जमेल तसं, आपल्या वाणीला जेवढं झेपेल तेवढं संतांचं वर्णन केल्याशिवाय राहू नये. त्याचे दोन फायदे संतांचं वर्णन केल्यानंतर काय होत आहे का? देवाला नाम पांडुरंगाला त्याचे भक्त एवढे आवडतात, एवढे आवडतात, एवढे आवडतात की भगवान सांगतात की मला माझे भक्त प्राणाही पेक्षा प्रिय आहे, प्राणाही पेक्षा. आणि म्हणून आतापर्यंत आपण अनेक कीर्तनाच्या द्वारे ऐकलेलं आहे की देवाने अनेक भक्तांचं अनेक कार्य केलं. मग गोरोबा काकांची मडकी घडवली, सावता महाराजांना खुरपू लागले, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं, अर्जुनाची घोडी धुतली, धर्माच्या घरची पत्रावळी काढली, जनाबाईला जात्यावरती दळण करू लागले. अनेक अनेक कार्य भगवान आपल्या भक्ताला करू लागले. त्याचं कारण आहे की भगवान आपल्या भक्तावरती फार प्रेम करतात. आणि म्हणून एवढं विशेष आहे महाराज, देवाचं भक्तावरती एवढं प्रेम म्हणून देवाने आपल्या भक्ताची सेवा करावी, आपल्या भक्ताची पूजा करावी. माझे निळोबारे सांगतात, देवे भक्ता लागी उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले, धरुनी तन्मयाची छत्रे गौरविले, ज्ञान संपत्तीचे तळभार दिधले, सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी. निळोबारांनी एवढं गोड वर्णन केले या अभंगामध्ये की देव आपल्या भक्तावरती एवढं प्रेम करतो आणि त्या प्रेमाला बोलून देव आपल्या भक्ताची सेवा करायला लागतो. नोहे नोहे ऋणिया म्हणवी निरंतर, मानी भक्ताचे उपकार म्हणतो. आणि म्हणून देव आपल्या भक्ताला मोठ्या सिंहासनावरती बसवतो आणि भक्ताची सेवा करायला लागतो, पूजा करायला लागतो, है की नाही? देवे भक्ता लागी उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले. देवानं आसन कोणतं केलंय भक्ता करता? शांती आणि सुखाचं आसन केलेलं आहे आणि त्या आसनावरती भक्तांना बसवलंय. विचार करा, स्वतः भगवान पांडुरंग
ज्ञानोबराय, नामदेवराय, सावता महाराज, गोरोबा काका, तुकोबाराय, निळोबाराय आदी संतांना भगवंतांनी या शांती सुखासनाच्या आसनावरती बसवलेलं आहे. म्हणून कधी तुम्हाला आठवतं तुकोबारायांना क्रोध आला, कधी ज्ञानोबारायांना क्रोध आला, कधी नामदेवरायांना क्रोध आला, आठवते तुम्हाला? ज्या ज्ञानोबारायांना समाजाने एक वेळची मधुकरी भेटू दिली नाही, मिळालेल्या मधुकरीमध्ये माती कालवली, पण त्याच ज्ञानोबारांनी समाजाकरता प्रार्थना केली, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितिनी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. तेच ज्ञानोबराय प्रार्थना करतात, तेच नामदेवराय सुद्धा देवाकडे प्रार्थना करतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरिच्या दासा. देवानी आपल्या भक्ताला शांती आणि सुखासनाच्या आसनावरती बसवलेलं आहे. आणि मग वर आसनावरती बसवल्यानंतर राजे महाराजे लोकांच्या वरती छत्र असतं बघा. छत्र कोणतं आहे? तन्मयाचं छत्र आहे. दरुनी तन्मयाची छत्रे गौरविले आणि ज्ञान संपत्तीचे दळभार दिधले. भक्तांनी, देवानी आपल्या भक्ताला ज्ञानरूपी संपत्तीचं दळभार, एक नाही दोन नाही, श्रीमद भगवद्गीतेमध्ये 26 प्रकारची दैवी संपत्ती सांगितली आणि ती सर्व संपत्ती देव आपल्या हाताने त्या भक्तांना समर्पित करतो. श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये आरंभीच भगवान स्वतः बोलतात, अभयम सत्व संशुद्धीर योग ज्ञान व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् अहिंसा सत्यम क्रोधस् त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्त्वम् मार्दवम ह्रीरचापलम तेजः क्षमा धृति शौचो मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवी मभिजातस्य भारत. भगवान आपल्या भक्ताकरता ही 26 प्रकारची दैवी संपत्ती राखून ठेवतो महाराज. आता यावरती जर एकेका संपत्तीचं जर वर्णन करायला बसलं तर एक एक कीर्तन होईल. आधीच वेळ कमी आपल्याकडे, म्हणून तुम्हाला अवघं संक्षिप्त प्रकारे सांगतो. या 26 प्रकारची जी संपत्ती आहे, पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी 9 प्रकारची संपत्ती सांगितली. आता घरी जाऊन मोजायचं तुम्ही, इथं नाही मोजत बसायचं. दुसऱ्या श्लोकामध्ये 11 प्रकारची संपत्ती सांगितली आणि तिसऱ्या श्लोकामध्ये 6 प्रकारची संपत्ती, म्हणजे 9 आणि 11 20, 20 आणि 6 26, अशी 26 प्रकारची दैवी संपत्ती भगवान आपल्या भक्तांना देतो. आणि सांगतो वरून आणखी काय म्हणतो भक्ताला देव, सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी माझे ऐश्वर्य हे सर्वांगी लेऊनी मिरवा ऐश्वर्य हे यश कीर्ती दोनी माझी आयुधे ही देतो संतोषोनी. वो काय गोड वर्णन केले निळोबाऱ्याने देवा. निळोबाऱ्या म्हणतात, भगवान ऐका, म्हणतो सुखाने राज्य करा माझे भक्त हो, माझ्या बाळांनो सुखाने राज्य करा या त्रिभुवनामध्ये. ऐका, आपण दास कुणाचं व्हावं हेही कळलं पाहिजे महाराज. आमच्या संतांनी भगवंता करता सर्वस्वाचा त्याग केला महाराज. तुकोबाराय म्हणतात, जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसे. देवाशिवाय दुसरं काही नाही. आम्ही बोलायला जरी लागलो तरी देवाविषयीच बोलणार, आम्ही चालायला जरी लागलो तरी पंढरीची वाट चालणार, आम्ही तीर्थयात्रा जरी केली तरी पंढरीलाच जाणार. देवाशिवाय दुसरं काही माहिती नाही महाराज संतांना. एक देव आणि एक देव, ऐक नाही, किंवा एकविध आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली. भक्तांनी देवाशिवाय दुसरं काहीच केलं नाही महाराज. दास्यत्व पत्करलं तर केवळ देवाचं, आणि म्हणून देवाचं एवढं भक्तांवरती प्रेम आहे. विचार करा, ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराज नजराणा पाठवतात, त्यावेळेस तुकोबारायांची परिस्थिती काय होती सांगा ना. अगोदर तुकोबारायांची पूर्व काळातली परिस्थिती फार गडगंजी श्रीमंतीची होती. सावकारकी होती तुकोबारायांकडं, 12 गावचे बलुतेदार होते. तुकोबारायांकडं एवढी मोठी सावकारकी होती, त्याला किरकोळ मालाचं दुकान नव्हतं तुकोबारायांचं. दुसरे दुकानदार तुकोबारायांकडून माल घेऊन जायचे. त्याला काय म्हणतात? होलसेल. मराठीमध्ये त्याला
काय शब्द आहे आता, मराठीपेक्षा इंग्रजी एवढी प्रिय झालेली आहे. हा हा, ठोक विक्रेता. आमचे गुरुजी आहेत की सांगा. वा, तर तुकोबाराय ठोक विक्रेते होते मालाचे. एवढी श्रीमंती होती. पण पूर्व काळामध्ये ज्यावेळी तुकोबाराय भक्तीला लागले आणि सर्वस्व आपलं दान करून टाकलं समाजाला, ज्यावेळेस काही नव्हतं तुकोबारायांकडे, त्यावेळी तुकोबारायांना शिवाजी महाराजांनी नजराणं पाठवलं. तुकोबारायांनी एवढं गोड वर्णन आहे, काही अभंग आहेत गाथ्यामध्ये, ते प्रकरण आहे. तुकोबाराय म्हणतात, राजे दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे. राजेंना वाटलं असेल की बाबा साधू संत सुखाने जगावेत, साधूंना त्रास होऊ नये, संतांना त्रास होऊ नये, अशी छत्रपती शिवरायांची मानसिकता होती बरं का, इच्छा होती. आजकालच्या राजे लोकांची सांगत, छत्रपती शिवरायांची इच्छा असेल की संतांनी साधूंनी सुखामध्ये राहावं म्हणून पाठवलं असेल. पण तुकोबाराय म्हणतात, आम्ही जर सुखामध्ये राहावं अशी तुमची इच्छा असेल ना, तर आम्ही तेने सुखी म्हणा. मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही तेने सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी, मना विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय राजेंना म्हणतात पत्राद्वारे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे ये रवित धन ते मज मृतिके समान. तुमची इच्छा असेल ना तर आम्हाला सुखामध्ये राहावं, तर तुम्ही एक करा. काय करा? कंठी मिरवा तुळशी व्रत करा, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माला घाला आणि व्रत करा एकादशी, आणि आम्ही पांडुरंगाचे दास आहोत असं म्हणवून घ्या. यामध्येच आम्ही सुखी आहोत. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे. असं मी का सांगतोय? तुकोबारांना ते घेता आला असतं, पण मग हे जे देवाने दिलेली जी संपत्ती आहे ती मिळाली असते तुकोबारांनी. तुकोबारांनी सर्वस्वाचा त्याग करून एक भगवान परमात्मा मिळवला, म्हणून भगवान त्या भक्तांना म्हणतो सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी. आपण देवाकडून काय घ्यावं हे कळायला पाहिजे ना. थोडस एक दृष्टांत देतो तुम्हाला छोटासा. एका राजाने, त्याला अनेक दिवसानंतर मुलगा झाला, म्हणून त्या खुशीमध्ये राजाने सांगितलं की 4 दिवसानंतर राज दरबारामध्ये मौल्यवान वस्तू ठेवण्यात येतील आणि राज्यातील सर्व जनतेने यावं आणि जी गोष्ट आवडली आहे त्या गोष्टीवरती बोट करावं आणि ती गोष्ट घेऊन जावी, राजाने सांगितलं. आता राजाज्ञा आहे महाराज, याला कोणी नाकारू करू शकत नाही, आहे की नाही. राजा बोले दळ हाले, राजाची आज्ञा आहे. ज्ञानोबा येतात ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जे राजाज्ञेची अक्षरे आहाती ते चामा एका पडती, तया चामा एकासाठी जोडती सकळ ही वस्तू. एखाद्या चामड्याच्या वस्तूवर जरी राजाची मुद्रा लिहिली आणि राजाने ते पाठवून दिलं तर त्या अख्खं जग सुद्धा विकत घेऊ शकतो महाराज माणूस. एवढं राजाज्ञेला महत्व. राजाने सांगितलं की राज दरबारामध्ये सर्व मौल्यवान वस्तू ठेवण्यात येतील आणि ते सर्व घेऊन जायचं, तुम्ही ज्याला जे पाहिजे ते घेऊन जायचं. आता सामान्य जीवांची कुवत आपापल्या कुवतीप्रमाणे समाजाने ज्याला जे पाहिजे, कुणी काही घेतलं, कुणी काही घेतलं, कुणी काही घेतलं. पण त्यामध्ये एक सुज्ञ असा मनुष्य होता. राजांचं म्हणणं काय आहे की राज दरबारामध्ये जे काही आहे त्याच्यावरती बोट करायचं आणि ते घेऊन जायचं, बरोबर. मग राज दरबारामध्ये राजा सुद्धा आहे आणि राजाचं सिंहासन सुद्धा आहे ना, का राज दरबाराच्या बाहेर आहे. त्या सुज्ञ मनुष्याने, हुशार मनुष्याने काय केलं, राजाला सांगितलं मला हे पाहिजे. राजाला सांगितलं त्या मनुष्याने की मला तुम्ही पाहिजे.
काय पाहिजे? मला तुम्ही पाहिजे स्वतः. राजाला आनंद वाटला, याने मला मागितलं, दुसरं कुणीच मागितलं नाही, यानं मला मागून घेतलं. आणि मग ज्यावेळी त्या मनुष्याचा राजा झाला ना, म्हणजे ज्याने राजाला मागून घेतलं की मला तुम्ही पाहिजे म्हणून, त्यावेळेस तो मनुष्य राजा झाला महाराज. आणि त्या मनुष्याने आता राजाला आज्ञा केली, कारण आता तो स्वतः राजा झालाय ना. त्याने सांगितलं आता जे जे काही वस्तू आता कोण कोण घेऊन गेलेले आहेत ना, त्या सर्व वस्तू आता इथे घेऊन आणून ठेवायच्या. काय आतापर्यंत समाजाने जे कुणी ज्या ज्या वस्तू घेऊन गेलेले आहेत त्या सर्व वस्तू या ठिकाणी आणून ठेवायच्या. मी का सांगतोय तर आपण देवाकडून काय मागितलं हे कळायला पाहिजे ना. त्या सुज्ञ मनुष्याने जसं राजाला मागून घेतलं ना, तसं आपण भक्ती करून देवाला मागून घेतलं पाहिजे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि का पै काम नाही, आता दुसऱ्याचं काम नाही. आणि म्हणून असे एकविध असणारे भक्त, त्या भक्तांना देव म्हणतो सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी, माझे ऐश्वर हे सर्वांगी लेवुनी, मिरवा यश कीर्ती, मिरवा भूषणे ही यश कीर्ती दोन्ही, माझी आयुधेही देतो संतोष न्यू. असंच आणखीन एक समाधी प्रकरणामध्ये प्रमाण आहे की भगवान सांगतात विष्णुमूर्ती चतुर्भुज, पूजी ब्राह्मण द्विभुज, गंध अक्षिता केशिराज, पूजी तसे भक्ता ते. देव स्वतः आपल्या भक्ताची पूजा करतो महाराज. का तर देवाला भक्त प्राणाही पेक्षा प्रिय आहेत. मग तुम्ही म्हणाल महाराज देवाला भक्त प्राणापेक्षा प्रिय आहेत हे मान्य आहे, मग तुम्ही जे सांगताय की यातून आम्हाला फायदा काय? आता मला तेच सांगायचंय महत्वाचं की नुसतं देवाला त्याचे भक्तच आवडत नाहीत, तर त्या भक्तांची जे कुणी स्तुती करतात, त्या भक्तांचं जे कुणी वर्णन करतात, ते सुद्धा देवाला प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहेत. स्वतः भगवान ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात देवी प्राणाही परवते, मज आवडती निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भगवान सांगतात देवी प्राणाही परवते, ते भक्त जे कोणी भक्तांची माझ्या स्तुती करतात, जे माझ्या भक्तांची प्रशंसा करतात, ते सुद्धा मला देवी प्राणाही परवते, मज आवडती निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. आणि म्हणून ज्या कुणाची इच्छा आहे की आपण देवाचं आवडतं व्हावं, देवाने माझ्यावरती प्रेम करावं अशी इच्छा आहे ना, त्याने मग संतांचं वर्णन करावं. हे एक कारण झालं की देव आपल्या भक्तावरती प्रेम करतो, आणि जे कोणी त्याच्या भक्ताची स्तुती करतात त्याच्यावरतीही भगवान प्रेम करतो, म्हणून संतांचं वर्णन करावं. आता हे जे पहिलं कारण दिलं हे परंपरेनं कारण झालं. शास्त्रामध्ये कारणाचे दोन प्रकार, एक परंपरेनं आलेलं आणि एक प्रत्यक्षतेनं. आता मी पहिलं जे कारण सांगितलंय परंपरेनं आलेलं कारण सांगितलं की देव आपल्या भक्तावरती प्रेम करतो, आणि जे कोणी त्याच्या भक्ताची स्तुती करतात त्याच्यावरती सुद्धा प्रेम करतो, ही परंपरा झाली. आता तुम्हाला प्रत्यक्षतेचं एक कारण सांगतो की संतांचं वर्णन का करावं. ज्ञानोबा यांनी श्रीमद भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरी मधील 18व्या अध्यायामध्ये एक 2-4 ओव्या ज्ञानोबा म्हणतात, जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता, आपली वस्तू. ज्ञानोबा म्हणतात की आपण हे जे सर्व मनुष्य जन्माला आलेले जीव आहोत ना, आपल्यावरती अनेक जन्माचे संस्कार आहेत, विकार आहेत, मायेचा पगडा आहे, अहंकार, अनेक विकारांचा आपल्यावरती पगडा आहे. आणि त्यामुळे आपली जी मूळ अवस्था आहे ना, आपण मूलतः मुक्त होत महाराज, आहे की नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आपण स्वरूपतः मुक्त होत. तुकोबाराय तर सांगतात, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. आपण स्वतः किंवा
गीतेमध्ये सांगतात की ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. आपण देवाचे अंश होत महाराज, पण मुक्त होत. पण या संसाराच्या पगड्यामुळे आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये काही आवरण निर्माण झालेली आहे, एक भिंत निर्माण झालेली आहे. उदाहरणाद्वारे सांगायचं झालं तर विहिरीमध्ये पाणी असतं आणि ते पाणी जास्त दिवस तसंच राहिलं की त्याच्यावरती काय येतं, शेवाळ निर्माण होतं. आणि मग ते शेवाळ आल्यामुळे ते पाणी दिसत नाही मला स्पष्टपणे. मग ते पाणी दिसण्याकरता काय करावं लागतं आपल्याला, शेवाळ बाजूला करावं लागतं, आहे की नाही. ज्ञानोबा ते उदाहरण देतात, का उदकी झाली बाभुळी ते उदका ते जैसी झाकोळी, कावायाची आभाळी आकाश लोपे. ज्ञानोबा सांगतात बाभुळी नाम शेवाळ आहे, पाणी स्वच्छ आहे, पण ते मिळण्याकरता अगोदर शेवाळ बाजूला काढावं लागतं, आहे की नाही. तर किंवा आणखी एक उदाहरण दिलं ज्ञानोबा यांनी की पावसाळ्याच्या दिवसामध्ये आकाशामध्ये ढग निर्माण होतात आणि ते ढग निर्माण झाल्यानंतर कधी कधी एवढे ढग निर्माण होतात की सूर्य दिसत नाही महाराज, आकाश दिसत नाही, दिवसा सुद्धा अंधार पडल्यासारखं वाटतं. का होतं तसं, आभाळ आल्यामुळे. आणि मग ज्या वेळेस आभाळ निघून जातं त्यावेळेस निरभ्र आकाश तसंच आहे, सूर्य तसाच आहे, चंद्र तसाच आहे, पण ज्या वेळेस आभाळ आल्यानंतर ते दिसत नाही. मग जसं आकाश निरभ्र आकाश दिसण्याकरता आभाळ जावं लागतं किंवा स्वच्छ पाणी मिळण्याकरता शेवाळ बाजूला करावं लागतं. आणखी एक ओवी आहे. आता सहसा डोळ्याचे आजार प्रत्येकाला आहेत. एक वयाचे 40-50 वर्ष पूर्ण झाले की डोळ्याचे आजार आहेत. मग त्या आजाराचे प्रकार आहेत. काही जणांना मोतीबिंदू होतो, काही जणांना काच बिंदू होतो. न दिस हे आल्यामुळं काय होतं हे आल्यामुळं तर डोळ्याला स्पष्ट दिसत नाही, अंधुक दिसायला लागतं. मग काही जणांची तर दृष्टीच जाते महाराज. हे कशामुळे होतं तर त्या डोळ्यावरती पडदा येतो. ज्ञानोबा ते सुद्धा दृष्टांत देतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबा म्हणतात, हे असो डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्याचे नगळी. जे काही ते पडळ आल्यामुळं आपल्या डोळ्याला दिसत नाही ना, मग त्याकरता ऑपरेशन करावं लागतं किंवा भारी भारी लेन्स घालाव्या लागतात. आणि तो पडदा एकदा का बाजूला केला की मग ते स्वच्छ दृष्टी येते महाराज. हे 2-3 ओव्या आहेत ना, मी जेव्हा सुरुवातीला इथं चाकूरला होतो शिकण्याकरता त्यावेळेस आमच्या गुरुजींनी पाठ करून घेतलेले ओवे माझ्याकडून. गुरुजींनी जे मला कीर्तनाचा छंद लावला, आवड लावली, त्या कीर्तनाच्या अभंगाच्या निरूपणामध्ये ह्या ओव्या होत्या की हे असो डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्याचे न गिळीजे काही, किंवा का उदकी झाली बाभुळी ते उदका ते जैसी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे. मी हे का सांगितलं तुम्हाला दृष्टांत, तर स्वच्छ पाणी मिळायचं असेल तर शेवाळ बाजूला करा, तर आकाश निरभ्र स्वच्छ आकाश दिसायचं असेल तर आभाळ बाजूला जाऊ द्या. आणि जर डोळ्याला स्वच्छ दृष्टी यावी अशी इच्छा असेल तर तो पडदा बाजूला काढा. तसंच आपल्याही डोळ्यावरती संसार रूपी थोडासा धूर आलेला आहे, आपल्या डोळ्यावरती पडदा आलेला आहे. मग ते संत सांगतात, तुका म्हणे इह लोकीचा
राहो. तुकोबाराय म्हणतात की इहलोकीच्या व्यवहारे डोळे धुरे भरूनी नये राहो. अन्वय आहे बरं. आणि म्हणून हा डोळ्यावरती आलेला संसार रूपी पडळ दूर जर बाजूला काढायचा असेल आणि आपली मुक्त अवस्था हरवलेली जर पुन्हा मिळवून घ्यायची असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात जय मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. ज्ञानोबारांनी त्याकरता एक दृष्टांत दिला. कोणता दृष्टांत? दिव्याचा दृष्टांत. ज्ञानोबाराय म्हणतात आपणच ठेवलेली एखादी आपली वस्तू असते आणि ती हरवते, ती त्याच ठिकाणी असते आणि मग ज्यावेळेस अंधार पसरतो ना, ज्यावेळेस अंधार पसरतो, लाईट जाते, काही जाते, त्यावेळेस मग आपणच ठेवलेली वस्तू आपल्याला दिसत नाही. त्यावेळेस मग दिव्याच्या साहाय्याने, बॅटरीच्या साहाय्याने, आजकालच्या भाषेत मोबाईलच्या टॉर्चच्या साहाय्याने मग ती आपलीच वस्तू आपल्याला मिळवून घ्यावी लागते. तसं आपला हरवलेला आत्मभाव जर आपल्याला मिळवून घ्यायचा असेल तर ज्ञानोबाराय सांगतात जय मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. आपलीच मुक्तता आपल्याला मिळवून घेण्याकरता आपण संत महात्म्यांचं वर्णन करावं लागतं. ज्ञानोबाराय पुढे बोलतात की म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा त्यांचं चरित्र परत परत सांगावं, परत परत ऐकावं, कारण आपली मुक्तता मिळवून घ्यायची असेल. आणि म्हणून मी दोन कारण सांगितले तुम्हाला. एक परंपरेनं आलेलं कारण सांगितलं आणि प्रत्यक्षतेनं आलेलं कारण की संतांचं वर्णन का करावं. आणि म्हणून आपल्या अंतःकरणातील एक कृतज्ञ भाव, आपला उद्धार व्हावा अशी जर आपली इच्छा असेल, आपलं कल्याण व्हावं, आपला हरवलेला मुक्त भाव आपल्याला मिळावा किंवा देवाला आवडतं होण्याकरता म्हणून संतांचं वर्णन करावं. आणि म्हणून ते तुकोबाराय म्हणतात की आमच्या जीवनावरती संतांची एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत की संतांनी आमचं हरवलेलं मुक्तपण आम्हाला मिळवून दिलं. बघा, तुका म्हणे होता ठेवा, कशामुळे सापडला? तो या भावा सापडला. कोणत्या भावाने? संत कृपा झाली, संतांनी आमच्यावरती कृपा केली म्हणून आमचा हरवलेला मुक्त भाव आम्हाला मिळाला. म्हणून तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनातील अंधकार संतांनी नाहीसा केला, आमच्या जीवनातील विकार संतांनी नाहीसे केले. संत नेमकं करतात काय सांगा ना? आपल्या जन्मजन्मांतरापासून आलेले जे आपल्या देहावरचे संस्कार ते बाजूला काढून आपल्या देहावरचे संस्कार, काय काय संस्कार आहेत? अज्ञान, अविद्या, माया, त्रिविधताप, षडविकार, हे अनेक संस्कार आहेत आपल्या देहावरती आणि ते संस्कार संत बाजूला करतात. वासुदेवामध्ये नामदेवरायांचा वासुदेव आहे. झाला जीव. हा जीव निर्मितच आहे महाराज की कल्पनेपासून, अविद्येपासून, अज्ञानापासून निर्माण झालेला आहे. आणि म्हणून संत मूळ कार्य करतात की आपलं अज्ञान नाहीसं करतात. शास्त्रामध्ये सद्गुरूंचं वर्णन करताना असा एक श्लोक आलेला आहे. हो की
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. संत काय करतात तर आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा करतात आणि प्रकाश निर्माण करतात. देवा बाबा अहंकार निशी घनदाट, बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचनी फुटली पाट, गुरुवचनी फुटली पाट, आता भक्ती भेटली बरवंत, आता भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दाविला चोखट ग, नरहरी राम गोविंदा वासुदेवा, नरहरी राम गोविंदा वासुदेवा, तिने मार्ग दाविला चोखट ग, नरहरी राम गोविंदा वासुदेवा, नरहरी राम गोविंदा वासुदेवा. बाबा अहंकार निशी घनदाट, अहंकार निशी घनदाट, गुरुवचनी फुटली पाट, गुरुवचनी फुटली पाट, आता भक्ती भेटली बरवंत, आता भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दाविला चोखट ग, नरहरी राम गोविंदा वासुदेवा, नरहरी राम गोविंदा वासुदेवा, तिने मार्ग दाविला चोखट ग, नरहरी राम गोविंदा वासुदेवा, नरहरी राम गोविंदा वासुदेवा. नामदेवराय सांगतात बाबा अहंकार निशी घनदाट. आमच्या जीवनामध्ये घनदाट अशा प्रकारची निशी रात्र निर्माण झाली होती. कशामुळे? अहंकारामुळे. आणि ती आमच्या सद्गुरूंनी काय केलं तर गुरु वचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखट गा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. मला वाटतं चातुर्मासामध्ये इथं काकडाई चालू असेल ना, काकड्यातलंच प्रमाण संत सांगतात तसं. किंवा आणखी ज्ञानोबरायांचं एक वासुदेव आहे. ज्ञानोबराय म्हणतात बाबा ममता निशी अहंकार दाट, राम नामी वासुदेवी वाट, गुरु कृपा ओळले वैकुंठ, तेने वासुदेव दिसे प्रगट गा, हरे राम कृष्ण वासुदेवा. ज्ञानोबरायांचं वासुदेव. ज्ञानोबराय सांगतात आमच्या जीवनामध्ये बाबा ममता निशी अहंकार दाट, आणि ते आमच्या सद्गुरूंच्या कृपेमुळे ते नाहीस झालं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांचे आमच्यावर असे उपकार असल्यामुळं ज्या दिवशी संत आम्हाला भेटले तोच आमचा दसरा आणि तीच आमची दिवाळी. अभंगाच्या पहिल्या चरणात दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा
दिवाळी आणि खरा दसरा तोच आहे की ज्या दिवशी आम्हाला आमचे हरिजन आम संत भेटतील. तर आता नेमकं दसरा म्हणजे काय आणि दिवाळी म्हणजे नेमकं काय या अगोदर कळलं पाहिजे आपल्याला. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे अनेक सण आहेत त्या सणामध्ये एक अनन्यसाधारण महत्व असणारे आणि सर्वात मोठे सण 2 सण. तसं वारकऱ्यांच्या दृष्टीनं 2 मोठे सण कोणते? आषाढी आणि कार्तिक. तसं हिंदू धर्मियांच्या दृष्टीनं सर्वात मोठे 2 सण, एक दसरा आणि दिवाळी. लागोपाठ सण येतात 15 दिवसाच्या अंतरानंतर. आता दसरा म्हणजे नेमकं काय तर संतांनी या देहाला दसरा असं म्हटलेलं आहे. या देहाला तुकोबऱ्यांचा अभंग आहे. तुकोबरे म्हणतात पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा, सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा, गरजा जय जयकार हरी हृदय धरा, आळस नका करू लहाना सांगतो थोरा, याहो बाई आनो निघाले हरी, शिलंगणा घेऊन वेगी आरत्या करी. तुकोबऱ्यांचा अभंग आहे. तुकोबऱ्या सांगतात की आमच्या दसरा हा देह आहे, या देहाला दसरा म्हटलेला आहे. कशावरून संतांनी या देहाला दसरा म्हटलेला आहे तर आपल्याला 10 इंद्रिय आहेत. 10 इंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. हे 10 नाम दसरा म्हणजे विजया दशमी असा शब्द आहे ना सणाला त्या. तर दसरा आपल्या आयुष्यामध्ये खरा दसरा तेव्हा साजरा होऊ शकतो ज्यावेळेस दसऱ्याच्या अगोदर काय येते? नवरात्र येते. आहे की नाही? आमच्या एकनाथ महाराजांनी एका अभंगामध्ये पूर्ण वर्णन केले दसऱ्याचं, नवरात्रीपासून पहिल्या माळेपासून. एकनाथ महाराज सांगतात अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी हो, आईचा जोगवा मागेन, द्वैत सारुनी माळमी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीसी जाईन, आईचा जोगवा मागेन. एकनाथ महाराजांनी दसऱ्याचं सविस्तर वर्णन केले या अभंगामध्ये. आता दसऱ्याला आपल्याकडं बली देण्याची प्रथा आहे. देतात ही ज्याचा त्याचा विचाराचा भाग आहे. पण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं मुक्या प्राण्याचा बळी करू नये, ते वारकरी संप्रदायाला मान्य नाही. मग बळी कशाचा द्यायचा? आपल्या काम क्रोध अहंकार रूपी या विकारांचा बळी द्यायचा आहे. मुक्या प्राण्याचा बळी वारकरी संप्रदायाला मान्य नाही महाराज. म्हणून नाथ महाराजांनी अभंगामध्ये सविस्तर सांगितले काय काय करायचे या दसऱ्याला. ही आपली पांडुरंग रूपी आई प्रगट झालेली आहे. झेंडा मी घेईन, भेद रहित वारीसी जाईन, द्वैत सारुनी माळ मी घालीन. आता आईचे भक्त कोणती माळ घालतात? कवड्याची माळ घालतात. एकनाथ महाराज सांगतात की माळ घालायचे तर द्वैत सारा, द्वैत सारुनी माळ मी घालीन. कोणती माळ घालायची? अद्वैत रूपी माळ घालायची. या जगामध्ये केवळ आणि केवळ एक भगवान परमात्मा आहे, दुसरं कुणी नाही देवाशिवाय. आणि आपण आहोत ते भगवंताचे भक्त आहोत, हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. एकनाथ महाराज सांगतात की द्वैत सारुनी माळ मी घाली, हाती बोधाचा झेंडा. बोध कोणता बोध आहे? मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. हा बोध आहे आपल्या अंतःकरणामध्ये. आपल्याला केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जायचं आहे. हा बोधरूपी झेंडा हातामध्ये घेऊन आणि वारी कोणती करणार? तर ज्या वारीमध्ये कसला भेद नाही, अभेद स्थितीला प्राप्त होणं हीच खरी वारी आहे. पुढे नाथराय सांगतात की आता साजनी झाली मी विकल्प नवऱ्याचा सोडियला संग, काम क्रोध हे धोडियले मांग, केला मार्ग मोकळा, केला मोकळा मार्ग सुरंग.
खरा दसरा आणि शेवटी नाथराय सांगतात की ऐसा जोगवा मागुनी ठेविला जाऊनी महाद्वारी नवस फेडिला एकपणे जनार्दन देखिला जन्म मरणाचा आपल्या आयुष्यामध्ये तेव्हाच खरा दसरा साजरा होईल ज्या दिवशी आपण जन्म आणि मरणातीत होऊ जन्म मरणाचा फेरा खरा दसरा आणि ज्याच्या आयुष्यामध्ये खरा दसरा साजरा झाला ना त्याच्याच आयुष्यामध्ये दिवाळी येईल. आता दीपावली म्हणजे नेमकं काय दीपावली हा आनंदोत्सव साजरा करण्याचा सण होणार. आपण दीपावलीला आता उद्यापासून आपण घरोघरी दीप लावतो घरासमोर घरावरती दीप प्रज्वलन करून आनंदोत्सव साजरा करतो. वारकरी संत सांगतात आमच्या दृष्टीनं आम्हाला संत भेटण्याची दिवाळी आहेच आहे. संत सदैव आमच्या समोर समवेत असल्यामुळं आम्हाला नित्य दिवाळी नित्य दिवाळी आहे की नाही. ज्ञानोबा यांच्या दृष्टीने दिवाळी कोणती नामदेव यांच्या दृष्टीने दिवाळी कोणती नाथरायाच्या दृष्टीने दिवाळी कोणती आणि तुकोबाराच्या दृष्टीने. ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे भगवान कशा करता अवतरित होतो. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. भगवान सांगतात मी का अवतरित होतो. खरी दिवाळी काय ते सांगतो मी बरं का. मी अविवेकाची काजळी हेडो विवेक दीप उजळी कै योगिया पाहे दिवाळी निरंतर. ज्ञानोबा सांगतात तेच माझे नामदेव सांगतात. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आमच्या वारकरी संतांच्या दृष्टीनं वारकरी संतांची एक वाक्यता आहे. जे ज्ञानोबा सांगतात तेच नामदेव सांगतात आणि जे नामदेव महाराज सांगतात ते तुकाराम महाराज सांगतात. ज्ञानोबा काय सांगतात तै योगिया पाहे दिवाळी निरंतर अविवेक रूप काजळी बाजूला सारून विवेक रूप दीप प्रज्वलित करून निरंतर दीपावली आम्ही साजरी करतो. निरंतर शब्द आहे बरं ऐका. तसं माझे नामदेव सांगतात विठोबाचे राज्य राज्य आम्हा नित्य दिवाळी. ज्ञानोबा शब्द आहे की निरंतर नाम नित्य आणि तुकोबा यांचा शब्द आहे की नित्य दिवाळी. आम्हाला विठोबाच्या राज्यामध्ये काय गुण आहे आम्हाला सदैव दिवाळी आहे. जे नामदेवराय सांगतात तेच माझे तुकोबाराय सांगतात. तुकोबारायांचे प्रमाणामध्ये तुकोबाराय सांगतात सदा सण सात आम्हा नित्य दिवाळी आनंदे निर्भर आमुचा कैवाडी बळी आजी आनंदुरे परमानंदुरे आजी आनंदुरे परमानंदुरे जया श्रुतीने तीने म्हणती गोविंदुरे आजी आनंदुरे आमच्या आयुष्यामध्ये सदा सण साथ आम्हा नित्य दिवाळी
त्याचं कारण काळ विचारलं समाधानी का तुकोबार आहे? तुकोबार म्हणतात आनंदे निर्भर आमुचा कैवारी बळी, आमचं रक्षण करणारा स्वतः पांडुरंग आहे. म्हणून तुकोबार अनेक ठिकाणी निर्भरता प्रकट करताना म्हणतात नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, अमृती पांडुरंग स्वतः भगवान आमचं रक्षण करताना असताना काय काळजी आहे मला? दसरा दिवाळी संतांची एक वाक्यता आहे, जे ज्ञानोबाराय सांगतात ते नामदेवराय सांगतात, जे नामदेवराय सांगतात ते तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला संत भेटले, आमचे हरिजन भेटले. दसरा दिवाळी तोची आम्हा सण. किंवा तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा, तुका म्हणे आले घरा. संत भेटीला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत संत भेटणार नाहीत तोपर्यंत आपण मुक्त होऊ शकत नाही, आपलं कल्याण होऊ शकत नाही. संत भेटीला संतांनी अनन्य साधारण असं महत्व दिलं. माझे एकनाथ महाराज प्रश्न करतात की संत कशाने भेटले होते? ऐक नाथ महाराजांचा प्रश्न ऐसे कैसे याने भेटतील साधू, ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू, जे का नित्यानंदी आनंद, जे मोक्ष सिद्धी तीर्थे बंधू रे. ऐसे कैसे याने भेटतील साधू. संत कसे भेटतील बरं? तर संतांची भेट एवढी अवघड आहे, एवढी अवघड आहे. नाथ महाराज त्याच अभंगामध्ये सांगतात पवना घालवेल पालान, पायी चालवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परित्या साधूचे न कळे महिमान गा. किंवा चंद्रामृत सुखे सेववेल, रवी असता जाता धरवेल, माझ्या हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल. ऐसे कैसी याने भेटतील ते साधू. संतांची भेट होणं अत्यंत बहु संत भेटी पंचक भेटी करुणा केली, पंचक भेटी करुणा केली. संतांची भेट अवघड आहे खरं आहे, पण संतांची भेट व्हायला पाहिजे हेही तितकंच खरं आहे. म्हणून संतांची भेट होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या तुकोबारायांनी नाथ महाराजांनी केलेला प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ऐसे ऐसी याने भेटतील साधू, ज्यांच्या दर्शनी तुटे भवबंधू. तुकोबारायांनी प्रश्न केला, एकनाथ महाराजांनी प्रश्न केला आणि तुकोबारायांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हणून संतांची भेट अतिशय गरजेची आहे, आवश्यक आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही धन्य आहोत की आम्हाला संतांची भेट झाली, हरिजनाची भेट झाली. म्हणून दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील.
आणि एकदा का संतांची भेट झाली की मग पुन्हा काय अमुप जोडील्या पुण्याची आराधे अमुप जोडील्या पुण्याची आराधे झाली अमुप जोडील्या पुण्याची आराधे 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 परत चुकाशी नाही परत चुकाशी नाही लेका अमुक जोडील्या पुण्याची आराधे अमुक जोडील्या पुण्याची आराधे अमुक जोडील्या पुण्याची आराधे अमुक जोडील्या पुण्याची अमोप जोडिल्या पुण्याची आराशी पारत्या सुखासी नाही लेखा. ज्या दिवशी आमच्या आयुष्यामध्ये संतांची भेट झाली आणि एकदा का संतांची भेट झाली की मग पुन्हा पुण्यालाही कमी नाही आणि सुखालाही पारावर राहत नाही. म्हणून धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा रामनामे. आणि म्हणून संतांचे एवढे आमच्या जीवनावरती उपकार आहेत. म्हणून तुका म्हणे काय हो उतराई जीव ठेवू पायी संतांची ऐकणे. संतांच्या चरणावरती आपण आपल्या देहाचा जीव जरी ओवाळून टाकला तरीही सुद्धा ते उपकार आणि त्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. तुकोबाराय सांगतात की त्यांच्या अंतःकरणातील संतांच्या विषयीचा आदरभाव श्रेष्ठ भाव की जीव ठेवू पायी संतांची अमोप जोडिल्या पुण्याची आराशी पारत्या सुखासी नाही लेखा. तसं अभंगावरती चिंतन करण्यासारखं भरपूर आहे पण आपला वेळ झालेला आहे. वेळेपेक्षा सुद्धा जास्त वेळ झालेला आहे आपला. म्हणून या ठिकाणी भगवान श्री पंढरीरायाच्या आईसाहेब रुक्मिणी साहेबांच्या दरबारामध्ये या पवित्र आश्विन कृष्ण पक्ष एकादशीच्या दिवशी या ठिकाणी हा सेवेचा योग आला. जवळजवळ एक 2-3 वर्षापासून काकूंची इच्छा होती की एक कीर्तन एकादशीला व्हावं इथं म्हणून. पण आळंदीला इकडे तिकडे कोरोनाच्या 1 वर्ष 2 वर्ष कोरोनामध्ये गेले त्यामुळे पण काही का होईना हा दिवस आला. आजी आनंदुरे आजी आनंदो रे या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य सद्भाग्य तुम्हा सर्व या आदर्श कॉलनी परिसरातील सर्व सद्भक्तांच्या सहकार्याने आशीर्वादाने आणि विशेष करून जे या मंदिरातील भजनी मंडळ आहे महिला भजनी मंडळ मग ते दररोज हरिपाठ असेल भजन असेल किंवा चातुर्मास्यातील एकादशीला कीर्तन सेवा मला तर सप्ताहही होतो हा काकडा आणि दरवर्षी सप्ताही असतो ना सप्ताह. कोरोनामुळे झाला नसेल 2 वर्ष आहे की नाही झाला नाही तर इथून पुढे आनंदाचा दिवस आहे. म्हणून पुनश्च एकदा तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. झालेली सेवा भगवान श्री पंढरीनाथ माता रुक्मिणी साहेब कैवल्य तेजोनिधी ज्ञानाधिराज मौली श्री ज्ञानोबाराय प्रेममूर्ती श्री संत भक्त शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य रागरसिक जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय गुरुनिष्ठ भगवत भक्त श्री निळोबाराय आदी आदी संत आणि तसेच माझी गुरुपरंपरा ज्या परंपरेची माळ आहे मला अशी
समर्थ सच्चिदानंद सद्गुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान, समर्थ सच्चिदानंद सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज आणि समर्थ सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज याही गुरुवर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. यथामती यथावकाश सेवा करण्याचा प्रयत्न केला. आता बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेलाही असेल तर मला तुमच्या मुलाप्रमाणे लेकराप्रमाणे समजून क्षमा करा. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देवदाणे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती, नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीस गेले, येथ माझे जीवरले ते पायिकपण. एकदा सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करून सांगतो की सर्वांनी कीर्तन पूर्ण होत आलेलं आहे. एकदा भगवान श्री पांडुरंगाचं सर्वांनी हाताने टाळी वाजून आणि मुखाने नामस्मरण करून भजन करा. विठोबा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील अमूप जोडिल्या पुण्याची आराशी, पारत्या सुखासी नाही लेका धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, पिकली हेवाच्या रामनामे अमूप जोडिल्या पुण्याची आराशी, पारत्या सुखासी नाही लेका तुका म्हणे काय होऊ तराई, जीव ठेवू पायी संतांची अमुप जोडिल्या पुण्याची आराशी, पारत्या सुखासी नाही लेका ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.